पत्नी भाजपची उमेदवार, तरी संदीपचा नर्तिका दीपाली पाटील मागे लग्नासाठी तगादा। नेमकं प्रकरण काय, तर ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। एका नृत्यगंगाने साई लॉजमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली असून माजी नगरसेवक संदीप गायकवाड यांच्या त्रासाला कंटाळून हे पाऊल उचलण्याचा आरोप आहे। जामखेड शहरात नृत्यगंगा दीपाली गोकुळ पाटील वय वर्ष 35 हिच्या संशयास्पद आत्महत्येने खळबळ उडाली आहे। खर्डा रोडवरील साई लॉजमध्ये तिने गळफास घेतल्याची घटना समोर आल्यानंतर पोलिसांनी भाजपचे माजी नगरसेवक संदीप सुरेश गायकवाड यांना अटक केली आहे। पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार संदीप गायकवाड दीपाली पाटील सोबत विवाह करण्याबाबत सातत्याने दबाव टाकत होता। याच तणावाला कंटाळून तिने टोकाचा निर्णय घेतल्याची माहिती तपासातून पुढे येत असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे। या प्रकरणाला अधिक नाट्यमय रंग चढताना दिसत आहे, कारण आरोपी संदीप गायकवाड यांची पत्नी भाजपकडून जामखेड नगर परिषदच्या वार्ड क्रमांक 5 मधून नगरसेवक पदाच्या रिंगणात उभे आहेत। 21 डिसेंबरला निकाल लागू घातलेला असताना पतीवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तसेच अटक देखील करण्यात आली आहे आणि पत्नी निवडणुकीच्या रिंगणात आहे। त्यामुळे जामखेडच्या राजकारणात मोठा चर्चेचा विषय ठरला आहे। संदीप गायकवाड यांचं पहिलं लग्न झालेलं असूनही दुसऱ्या विवाहासाठी त्याने दीपालीवर दबाव टाकल्याचा आरोप फिर्यादींचा आहे। ह्यावरून स्थानिकांमध्ये प्रश्न निर्माण झाले आहेत। पत्नी स्वतः निवडणूक लढत आहे, मग पती दुसऱ्या लग्नासाठी का तगादा लावतोय? राजकीय महत्त्वाकांक्षा की वैयक्तिक स्वार्थ? यामागे नक्की कोणता खेळ? एका बाजूला घरात राजकीय प्रचार, दुसऱ्या बाजूला नात्यातील ताण। अखेर दीपालीला काय सहन करावं लागलं, ह्या प्रश्नाची उत्तरे आता पोलीस तपासातूनच स्पष्ट होणार आहे। जामखेड पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करून संदीप गायकवाड याला अटक केली आहे। या घटनेनंतर शहरात राजकीय वातावरण तंग झालं असून पत्नी निवडणुकीत पतीवर गंभीर आरोप आणि अटकही समीकरण स्थानिक पातळीवर मोठे राजकीय वादळ उभे करत आहे। ही घटना ऐकून याविषयी आपल्याला काय वाटते? आपली प्रतिक्रिया नक्की कळवा आणि ह्या यूट्यूब चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती प्रेस करा आणि असेच येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवा। धन्यवाद।